श्रीपादराजम शरणम प्रपद्ये अध्याय क्रमांक 6 नर सावधानींचे वृत्त। दुसऱ्या दिवशी सकाळी जपध्यानादी पूर्ण झाल्यानंतर तिरुमालदास म्हणाले, बाबा, श्रीपाद श्रीवल्लभ या चराचर सृष्टीचे मूल आहेत। ते वटवृक्षासारखे आहेत। त्यांचे अंशावतार सगळ्यात विविधता असलेल्या पारंब्यासारखे आहेत। झाडातून निघालेले मूळ तेच मूळ परत भूमीमध्ये जाऊन स्वतंत्र तत्व असल्यासारखे दिसते, परंतु त्यांना आधार वटवृक्षच नसतो। देवदानवापासून समस्त प्राणीमात्रांना त्यांचाच आधार आहे। त्यांच्याकडून समस्त शक्तींना आश्रय प्राप्त होतो। पुनरपी त्या शक्ती त्यांच्यात विलीन होत असतात। पूर्व शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीस सगळ्या वाटा एकसारख्याच असतात। त्याचप्रमाणे सगळ्या प्रकारच्या संप्रदायाचे लोक तत्वतत्वामध्ये समन्वय पावतात। प्रत्येक प्राणीमात्रास क्रांतीचे एक वलय असते। मी पिठिकापुरात राहत असताना तेथे एक योगी आला। तो विग्रहाच्या कांती वलयाबद्दल सांगत असे। त्याला व्यक्तीची कांती कोणत्या रंगाची असून किती दूरवर व्यापून आहे ते सांगता येत असे। त्याने ते कुकुटेश्वराला येऊन स्वयंभू दत्ताची सूक्ष्म कांती किती दूर व्यापून आहे आणि कोणत्या रंगाची आहे याची परीक्षा करण्याचे ठरवले। त्या योग्यात स्वयंभू दत्ताच्या ठिकाणी श्री वल्लभांचे दर्शन झाले। त्यांच्या मस्तकांच्या भोवताली विद्युलतेच्या तुलनेची धवल कांती अप्रतिमेने व्यापून होती। त्या धवल कांतीच्या भोवती खालच्या भागात व्यापून असलेल्या निळ्या रंगाच्या कांतीचे त्यास दर्शन झाले। ती मूर्ती त्या योग्यास बघून म्हणाली, बाबा, दुसऱ्यांचे सूक्ष्म शरीर किती दूर व्यापले आहे याची माहिती काढण्यास प्रयत्नांना अमूल्य जीवनकाळ व्यर्थ घालू नकोस। प्रथम तुझ्या हिताचा विचार कर। थोड्याच दिवसात तुझा मृत्यू होणार आहे। सद्गती संपादन करण्याचा विचार कर। सर्व सत्यांचा सर्व मूलतत्वांना मूल असलेला दत्त मीच आहे। या कलयुगात पादगया क्षेत्रात महासिद्धांत पुरुषांच्या, महायोग्यांच्या, महाभक्तांच्या प्रेमभरीत आव्हानानेच मी येथे अवतार घेतला आहे। स्वामींच्या या उपदेशाने त्यांच्यातील पूर्व वासनांचा नाश झाला। सूक्ष्म शरीराच्या कांतीची माहिती मिळण्याची त्याची शक्ती श्री वल्लभातच विलीन झाली। तो श्री वल्लभांचा स्वगृहात दर्शन घेऊन धन्य झाला। स्वच्छ अशी धवल कांती असलेले श्री वल्लभ निर्मळ असून संपूर्ण योगावतार आहेत। निळ्या रंगाची कांती असणारे श्री प्रभू अत्यंत प्रेमाने करुणेने भरलेले आहेत आणि या गुणाचे हे रंग निर्देशक आहेत। त्या योगांची विश्रांती झाल्यावर श्रद्धापूर्ण चर्चा सुरू झाली। चतुर्वर्ण विभाग असलेल्या सूक्ष्म शरीराच्या कांतीच्या भेददृष्ट्या निर्णय घ्यावा का, किंवा जन्मसिद्ध कुल गोत्राच्या दृष्टीने निर्णय घ्यावा। कोणत्या वर्णाचा असला तर वेदोक्त पद्धतीने उपनय करावे। कोणत्या वर्णाच्या लोकांचे शास्त्रोक्त म्हणजे पुनरुक्त उपनय करावे। उपनयात मुकुटीमध्ये असलेल्या तिसऱ्या डोळ्याचा संबंध असतो का, नसेल तर काही विशेष आहे का, मेधावी लोक म्हणजे काय, अशी चर्चा बराच वेळ गरम गरम चालली होती, परंतु पंडितांचे मतैक्य होत नव्हते। सत्य ऋषीश्वर या नावाचे मल्लादी बापधानी पिठिकापुरम ब्राह्मण परिषदेचे अध्यक्ष होते। त्यांना बापना आर्य असे सुद्धा लोक श्रद्धेने म्हणत असत। ते मुख्यतः सूर्याच्या अग्नीची उपासना करीत। पिठिकापुरात असलेल्या एका यज्ञाचे अधिपत्य करण्याची त्यांना विनंती केली। यज्ञाच्या शेवटी कुंभवृष्टी झाली, अर्थात वर्षा झाली। सकल जनसमुदाय आनंदला। श्री वस्ताई नरसिंह वर्मा या नावाच्या क्षत्रिय गृहस्थांनी श्री सत्य ऋषीश्वरांना त्यांच्या गावात राहावे अशी विनंती केली, परंतु यज्ञयागात मिळालेले धन शिदा तेवढेच बापना आर्य घेत असत। त्या द्रव्यात शुद्धी नसेल तर ते स्वीकार करत नसत। श्री वर्मांच्या विनंतीस त्यांनी नकार दिला। श्री वर्मांना अत्यंत प्रिय असलेली कपिला गाय होती। तिचे नाव गायत्री असे होते। ती भरपूर दूध देत असत। ती अत्यंत सुशील आणि साधू स्वभावाची होती। एकदा गायत्री दिसेनाशी झाली, कुठेतरी हरवली, रस्ता विसरली असे वर्तमान श्री वर्मांना कळले। श्री बापना आर्य ज्योतिषशास्त्राचे पंडित असल्याने आर्य वर्मांनी त्यांना गायत्रीच्या क्षेम कुशलासंबंधी प्रश्न केला। तेव्हा श्यामला बापूर सामल्य कोटा येथे खान साहेब नावाच्या कसाई आहे, त्याच्याकडे ती आहे। लगेच न गेल्यास तिचा वध होण्याची भीती आहे। बापना आर्य म्हणाले, वर्मांनी श्यामलांबापुरास मनुष्यास पाठवण्याच्या प्रयत्नात बापना आर्यांना एक अट घातली। बापना आर्यांच्या वचनानुसार गायत्री मिळाली तर वर्मांनी 3 एकर भूमी निवासास योग्य असे घर बापना आर्यांना त्यांच्या पंडिताच्या बहुमान म्हणून द्यावा। बापना आर्यांनी त्यांचा अंगीकार न केल्यास गोहत्येचे प्राप्त होईल। बापना आर्य संकट स्थितीत पडले। त्यांनी ते दान जर नाही घेतले तर वर्मांना त्या गायीची हत्या होऊ देतील, त्यामुळे गोहत्येचे पातक लागेल।
गोहत्या पातकापेक्षा पंडित बहुमानाचा स्वीकार करणे श्रेयस्कर ठरेल आणि गायत्रीची रक्षा झाली. पिठिकापूरवासियांचे नशीब उघडले. श्री बापनावधांनी 3 खंडी धान्य देणाऱ्या भूमीचे मालक झाले. त्यांना निवासासाठी घराची व्यवस्था झाली. श्री बापनार्यांना व्यंकटावधानी नावाचा मुलगा व सुमती नावाची मुलगी झाली. तिच्या जन्मपत्रिकेत सर्व शुभ लक्षणे असून ती चालते वेळी महाराणीस लाजवील अशी चाल आणि लचक असल्या कारणाने सुमती महाराणी असे तिचे नामकरण झाले. श्री बापनार्यांना कीर्ती थोड्याच काळात 10 दिशांनी पसरली. घंडीकोटा आडनावाचा अप्पललक्ष्मी नरसिंह शर्मा नावाचा भारद्वाज गोत्री आपस्तंभ वैदिक शाखेचा एक बालक पिठिकापुरम मध्ये आला. त्याच्या घरी कालाग्निशम नावाने ओळखली जाणारी दत्ताची मूर्ती होती. ती दत्त मूर्ती पूजेच्या वेळी स्पष्ट बोलत असे, आदेश सुद्धा देत असे. लहानपणीच अप्पलराज शर्मांचे मातृपितृ छत्र हरवले असल्याने तो पोरका झाला होता. पूजा समाई कालाग्निशमाने तू पिठिकापुरम मध्ये जाऊन हरितस गोत्रज आपस्तंभ सूत्राच्या वैदिक शाखेच्या मल्लादी बापनावधानी यांच्याकडे विद्याभ्यास करावा असा आदेश दिला. श्री बापनार्यांनी दत्ताच्या आदेशानुसार आपल्या घरी विद्यार्थी म्हणून आलेल्या राजशर्मास माधुकरी न मागू देता आपल्या घरातच भोजनाची व्यवस्था केली. श्री बापनार्य शनिप्रदोष समयात शिवाराधना करत असत. घरातील स्त्रिया शनिप्रदोष दिवशी शिवाचे व्रत करीत असे. पूर्वीच्या काळी नंदन यशोदेचे शनिप्रदोष शिवाराधना केल्यामुळे साक्षात श्रीकृष्णाचे लालन पालन करण्याचा सुयोग घडून आला. बापनार्यांबरोबर सुदैवाने श्री नरसिंह वर्मा, श्री व्यंकटपया श्रेष्ठी आणि थोडे प्रमुख वैश्य लोक सहभागी होते. श्री कुकुटेश्वर स्वामींच्या मुखातून निघालेली वाणी सुमती आणि अप्पलराजाचा विवाह. एक वेळी शनिप्रदोष शिवाराधना झाल्यानंतर श्री कुकुटेश्वराच्या शिवलिंगामधून विद्युत कांती प्रकाशित होत होती. त्यावेळी त्यातून वाणी आली, बाबा बापनार्या, निसंदेहपणे तुझी मुलगी सुमती महाराणीस अप्पलराज शर्मास देऊन विवाह कर. त्यामुळे लोककल्याण होईल. हा दत्तप्रभूंचा निर्णय आहे. या महानिर्णयाचे उल्लंघन करण्याचा या चराचर सृष्टीमध्ये कुठल्याही व्यक्तीस अधिकार नाही. ही देववाणी व्यंकटपय श्रेष्ठीला नरसिंहवर्माला तेथे असणाऱ्या सर्व जनसमुदायास ऐकण्यात आली. सगळे आश्चर्यचकित झाले. गोदावरी मंडलांतर्गत ऐनविल्ली ह्या गावातील राजवर्माचे बंधू मित्र परिवारास वर्तमान पाठवले. विवाहाचा निर्णय झाला. राजशर्माला घरदार नव्हते, त्यामुळे थोडा विचार करण्यात आला. श्री व्यंकटपय श्रेष्ठी म्हणाले, मला पुष्कळ घरे आहेत, त्यापैकी एखादे मी राजशर्मास देईल. राजशर्मा दान घेण्यास तयार नव्हते. श्री श्रेष्ठीने राजशर्मांच्या सोयऱ्यांबरोबर बोलून राजशर्माला मिळणाऱ्या वडिलोपार्जित गृहभागाची किंमत लावली. ती 1 वराह जुन्या काळातील नाणे असे ठरवली गेली. श्री श्रेष्ठींच्या घरात किमती 12 वराह निश्चित केली. 11 वराह देण्यास माझ्याकडे 1 पै पण नाही असे राजशर्मा म्हणाले. तसे असेल तर मी माझ्या घराची किंमत 1 वराह मात्रच ठरवतो. दान देण्यास तुम्हाला संकोच असेल तर 1 वराह मला देऊन हे घर विकत घ्या असे श्रेष्ठी म्हणाले. श्रेष्ठीने जे सांगितले ते धर्मसम्मत आहे असं सगळ्यांनी होकार दिला. श्रीमती सुमती महाराणी आणि श्री अप्पललक्ष्मी शर्मा यांचा विवाह महापंडिताच्या वेदघोष मंगलवाद्यांच्या गजरात मोठ्या थाटामाटात पार पडला. श्रीपाद वल्लभांचा अवतार अज्ञानाच्या अंधकाराला दूर करण्यासाठी झाला आहे. त्या कारणाने श्री प्रभूंनी कालादेवताला कर्मदेवताला आदेश दिला. त्या आदेशाच्या अनुसरून आज्ञाधारकांचे प्रतीक स्वरूप जन्मांश शिशु आणि आपाकृतिक प्रगतीचे स्वरूप दर्शवणारे लंगडे बालक अशी 2 बालके राजशर्मास प्राप्त झाली. आपली दोन्ही मुले अशा रीतीने अपंग असल्याने सुमती आणि राजशर्मा अत्यंत दुःखी होते. ऐनविल्ली गावात एक प्रसिद्ध विघ्नेश्वराचे देऊळ आहे. श्री राजशर्मा यांच्या दुःखाचा परिहार करण्यासाठी त्यांचे नातेवाईक तेथील महाप्रसाद पिठिकापुरमात घेऊन आले. सुमती आणि राजशर्मांनी तो प्रसाद आदराने घेतला. त्या दिवशीच रात्री सुमती महाराणीला स्वप्नात ऐरावताचे दर्शन झाले. नंतर काही दिवस शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, विविध देवांचे, ऋषींचे, सिद्ध पुरुषांचे, योग्यांचे अशी अनेक दर्शने तिला स्वप्नात येत होती. काही दिवसांनी जागृत अवस्थेत तिला दिव्य दर्शन घडले. डोळे झाकले की पडद्यामागील चित्रपटांसारखे दिव्य कांतिमय तपसमाधानीत मग्न योगी मुनी अद्भुत दर्शन देत. देवतांचे जन्म नक्षत्र आणि सुमती प्रवास समयाच्या नक्षत्रात असलेला संबंध. सुमती महाराणीने आपल्या पित्यास दिव्य अनुभवाबद्दल सविस्तर सांगितले. ते म्हणाले, ही सर्व लक्षणे महापुरुषाच्या जननाचे शुभ सूचक आहे. सुमती महाराणीने मामा श्रीधर पंडिताला म्हणाले, बाई सुमती, रवीचे दर्शन विशाखाच्या आणि श्रीरामाचा संबंध आहे. कृतिका हे चंद्राचे जन्म नक्षत्र आहे.
ह्याचा आणि श्रीकृष्णाच्या अवतारांचा संबंध आहे. पूर्वाषाढाच्या नक्षत्रावर जन्मलेल्या अंगारकाचा लक्ष्मी नरसिंह अवतारांशी संबंध आहे. श्रवण नक्षत्रावर जन्मलेल्या बुधाचा बुद्धावताराशी संबंध आहे. पूर्व फाल्गुनी नक्षत्रावर जन्मलेल्या गुरुचा विष्णू अंशाशी संबंध आहे. पुष्प नक्षत्रावर जन्मलेल्या शुक्राचा भार्गवाशी संबंध आहे. रेवती नक्षत्रावर जन्मलेल्या शनीचा कुर्मा अवताराबरोबर संबंध आहे. भरणी नक्षत्रावर जन्मलेल्या राहूचा वराह अवताराशी संबंध आहे. आश्लेषा नक्षत्रावर जन्मलेल्या केतूचा मस्ता अवताराशी संबंध आहे. तुम्हाला प्रश्न केलेला समय दैवी रहस्यांशी संबंधित आहे. कोट्यावधी ग्रहांना, नक्षत्रांना, ब्रह्मांडांच्या स्थितिगतीला निर्देश देणारे दत्तप्रभू जन्मास येतील असे मला निश्चित वाटते. दत्तप्रभू हे नित्य वैभव विभूती. आपले दिव्य अनुभव आणि श्रीधर पंडित यांचे मत सुमती महाराणीने राजशर्मा सांगितले. तेव्हा राजशर्मा म्हणाले, मी पूजा करते समय कालाग्निशमय दत्तांना विचारतो. कालाग्निशमय दत्तात्रयांची पूजा होत असताना कोणत्याही माणसाने ती पाहू नये असा नियम आहे. पूजेनंतर दत्तप्रभू मानवाच्या रूपात समोर येऊन बोलतात, नंतर परत त्या मूर्तीमध्ये विलीन होतात. हा रोजचा आपला नियम आहे. सामान्य विषय आणि स्वार्थभरित समस्या आम्ही दत्ताला निवेदन करत नाही. त्या दिवशी पूजेसमयी दत्त महाराज प्रसन्न होते. पूजेनंतर ते मानवी रूपात समोर येऊन बसले आणि श्रीधरा या असे बोलविले. दत्त मूर्तीमधून एक रूप बाहेर पडले आणि त्यांच्या समोर ध्यानस्थ बसले. परत आपल्या बोटाने संकेत करीत श्रीधरा या असे म्हणाले. तात्काळ ते रूप त्यांच्यात विलीन झाले. राजशर्मांना हे सगळे आश्चर्यचकित वाटले. श्री दत्तप्रभू म्हणाले, तू आता पाहिलेले रूप येणाऱ्या शताब्दीतील येणारा एकुलता एक अंश अवतारच आहे. माझ्यात लीन झालेल्या जीव मुक्तांना सुद्धा मी बोलावतच यावे आणि या अक्षी आज्ञा झाल्यास पडद्याआड झाल्यासारखे जावे लागते. माझ्या आज्ञेचे पालन करणे त्यांना चुकवत नाही. माझ्या लीला विभूत केवळ भूमीवरच परिमित आहे. हे ब्रह्मांड सारे माझ्या हातात खेळण्याच्या चेंडूसारखे आहे. मी एका पायाने लत्ता प्रहार केल्यास कोट्यावधी योजने पार करतात. मी जन्म मृत्यूच्या अतीत आहे असे म्हणत श्री प्रभूने राजशर्मांच्या भ्रू मध्यांत स्पर्श केला. लगेच राजशर्माला पूर्वजन्माची स्मृती झाली. त्याने एका युगात विष्णुदत्त या नावाने जन्म घेतला असून त्याची पत्नी सुमती सोमदेवम्मा नावाने जन्म घेतला होता असे त्याला ज्ञात झाले. श्री दत्त महाराज पुढे म्हणाले, मी दत्त रूपाने दर्शन देऊन तुमची काय इच्छा आहे हे विचारले. त्यावेळी पितृ श्राद्धाच्या दिवशी जेवायला यावे अशी विनंती तुम्ही केली. सूर्याग्नीबरोबर मी श्राद्धाचे जेवण केले. तुमच्या पितृदेवतांना शाश्वत ब्रह्मलोकांची प्राप्ती करून दिली. मी श्रीपाद श्री वल्लभ या नावाने अवतार घेऊन गेल्या 100 वर्षापासून या भूमीवर योग्यांना महापुरुषांना दर्शन देतच आहे. पिटिकापुरमध्ये सावित्री कुठकाचयन होम भारद्वाज महर्षींनी त्रेतायुगात केला होता. तेव्हाच त्या होमाचे भस्म पर्वतासारखे जमून बसले. कालांतराने हे भस्म द्रोणागिरी पर्वतावर शिंपडले गेले. मारुती द्रोणागिरी पर्वत घेऊन जात असताना एक छोटा भाग गंधर्वपुरात म्हणजे गाणगापूरमध्ये पडला. गंधर्वनगर हा भीमा अमरजा या पवित्र नद्यांचा संगम प्रदेश आहे. श्रीपाद वल्लभांचा अवतार समाप्तीनंतर मी मीन अंश मीन लग्नावर करंज नगरीत शुक्ल यजुर्वेदात वाजसनेय माध्यंदिन शाखेत नृसिंह सरस्वती या नावाने जन्म घेऊन गंधर्व नगरात अनेक लीला करील. श्री शैल्यातील कर्दळीवनात 300 वर्ष तपोसमाधीनंतर स्वामी समर्थ या नावाने प्रज्ञापुरात निवास करील. जेव्हा शनी मीनेत प्रवास करेल तेव्हा त्या शरीराचा त्याग करेल. दत्तप्रभू हे वरील वक्तव्य राजशर्मांना आपल्या धर्मपत्नीस सांगितले. त्यावेळी सत्यशोर ऋषी बापनाचार्य म्हणाले, बाबा राजशर्मा, तुझ्या पूर्वीच्या युगातील जन्मात श्री दत्तप्रभूंना सूर्याला अग्नीला श्राद्ध भोजन दिलेला तू पुण्यात्मा आहेस. या जन्मात कोणत्याही रूपात दत्त महाराज भोजन द्या असे विचारतील तो दिवस पितृश्राद्धेचा असला तरी कसलाही विचार न करता ब्राह्मण जेवणाच्या अगोदर श्री दत्तांना भोजन विचारावे तर जरूर वाढावे. बाई सुमती, ही गोष्ट लक्षात ठेव. बाबा शंकर भट्टा, दत्तप्रभूंच्या लीला अलौकिक आहे. आतापर्यंत कधीही न ऐकलेल्या आहेत, अपूर्व आहेत. महालय अमावस्येच्या दिवशी होता. राजशर्मा पितृश्राद्धाची तयारी करत होता. दारासमोर अहम भवती भिक्षाम देही असा आवाज ऐकला आणि त्या अवधूताला सुमती महाराण्याने भिक्षा घातली. काही मागणे माग असे म्हणणारे अवधूताला सुमती म्हणाले, बाबा आपण अवधूत आहात. आपले वाक्य म्हणजे सिद्ध वाक्यच आहेत. श्रीपाद वल्लभांचा अवतार लवकरात लवकर या भूमीवर होईल असे विद्वान लोक सांगतात. दत्तप्रभू आता कोणत्या रूपात संचार करत आहेत? या 100 वर्षापूर्वी ह्या भूमीवर श्री दत्तप्रभू श्रीपाद वल्लभ या रूपाने फिरत आहेत असे ज्ञात होत आहे. आपण मला काहीतरी माग असे म्हटलेत. मला श्रीपाद श्री वल्लभांचे रूप पाहण्याची फार तीव्र इच्छा आहे. श्रीपाद श्री वल्लभांचा आविर्भाव प्राकट्य हे शब्द ऐकून त्या अवधूताने भुवेने दणावून जाण्यासारखे भूकंप आल्यासारखे विकट हास्य केले. सुमती महाराणीला तिच्या सभोवती समस्त विश्व एका क्षणात अदृश्य झाल्यासारखे वाटले.
समोर 16 वर्ष असलेला एक सुंदर बालक यतीच्या रूपात प्रकट झाला आणि म्हणाला, आई, मीच श्रीपाद श्री वल्लभ आहे, मीच दत्त आहे. अवधूतांच्या रूपात असताना श्री वल्लभांचे रूप पाहण्याची इच्छा व्यक्त केलीस. ती इच्छा पूर्ण करण्यास तुला श्री वल्लभांच्या रूपात दर्शन दिले. श्री वल्लभांच्या रूपात असलेल्या मला कोणते मागणे मागू शकतेस. तू मला जेवू घाल, तृप्त केलेस, जे मागशील ते वरदान द्यावे अशी इच्छा आहे. या जगातील लोकांनी संकल्प रूपाने पाप कर्म केल्याने पापांचे फळच मिळते. संकल्पनाने पुण्यकर्म केल्याने पुण्यकर्माचे फळ प्राप्त होते. निष्काम कर्माचे आचरण केल्यास त्याला अकर्म म्हणतात. ते सुकर्मही नसते, अशा दुष्कर्म असतात. अकर्मास पुण्य किंवा पाप असे कोणतेच फळ नाही, म्हणूनच दुसरे फळ द्यावे लागते. ते भगवंताधीन नसते. अर्जुनाने अकर्म केल्यामुळे श्रीकृष्णाने त्याला कौरवांना मारावयास सांगितले. तसे मारल्यास पाप लागणार नाही असे श्रीकृष्णाने अर्जुनास सांगितले. कौरवांचा संवार हा भगवंतांचाच निर्णय होता. तुम्ही दंपतींना पण विशेष असे अकर्म केले, म्हणून लोकहितार्थाने काहीतरी प्रतिफळ दिले पाहिजे. निसंदेहाने तुमची इच्छा मला सांग, न चुकता मी पुरवील. श्री दत्तांच्या दर्शनानंतर सुमती महाराणीला स्फुरलेला संकल्प. ती दिव्य मंगल मूर्ती पाहून सुमती महाराणीने पादाभिवंदन केले. श्रीपादांना सुमती महाराणीने उचलून उभे केले व म्हणाले, आई, मुलाच्या पाया पडणे हे अयोग्य आहे. त्याने मुलाचे आयुष्य क्षीण होते. तेव्हा सुमती म्हणाले, श्रीवल्लभ प्रभू, आई म्हणून बोलवलेत. आपले हे सिद्ध वाक्य आहे, हेच मला खरे करावे. तू माझा मुलगा म्हणून जन्मास यावे. यावर श्रीदत्त प्रभूंनी तथास्तु असा आशीर्वाद दिला व म्हणाले, मी श्रीपाद श्रीवल्लभ या रूपाने तुझ्या गर्भात येईल. आईने लेकरांचा पाया पडणे हे लेकराचे आयुष्य क्षीण होणेच होय. म्हणून मी धर्मकर्माच्या सूत्रांच्या उलट जात नाही. मी पुत्र रूपाने 16 वर्षाचे जीवन व्यतीत करेन. त्यावर सुमती म्हणाली, केवढा हा विचार, 16 वर्षापर्यंतच आयुष्य, असे म्हणून विलाप करू लागली. त्यावर श्रीचरणांनी सांगितले, आई, 16 वर्षापर्यंत तुम्ही सांगाल तसे ऐकून राहील. प्राप्ते तू 16 वर्षे पुत्रमित्र वाचदचरणे असे शास्त्रवचन आहे. 16 वर्षे वय असलेल्या मुलाबरोबर मित्रासारखेच वागले पाहिजे. आपल्या इच्छांचे दडपण त्यांच्यावर आणू नये. मला लग्न करण्यासाठी बंधन घालू नये. मला यती होऊन स्वच्छने विहार करण्याची परवानगी द्यावी. माझ्या या संकल्पाच्या विरुद्ध तुम्ही बांधणे घातली तर घरात मी राहणार नाही असे सांगून त्वरित दत्तप्रभू अदृश्य झाले. सुमती महाराणी अवाक झाली. तिला काहीच कळेनासे झाले. घडलेला सारा वृत्तांत तिने आपल्या पतीस विवरण करून सांगितला. तेवढ्यात अप्परराज म्हणाले, सुमती, विचार करू नकोस. श्रीदत्त महाराज या प्रकाराने आपल्या घरी भिक्षेस येतील असा विषय तुझ्या वडिलांना सूचना म्हणून अगोदर सांगून ठेवला आहे. श्रीदत्त हे करुणेचा महासागर आहेत. श्रीवल्लभांचा जन्म होऊन दे, नंतर आपण विचार करू. अप्परराजांच्या घरी अवधूत आले. ही वार्ता सगळ्या गावात पसरली. पितृदेवतांना अत्यंत प्रमुख असलेली महालय अमावस्येच्या दिवशी ब्राह्मण जेवणाच्या आधी अवधूतास भिक्षा दिली. या विषयाची चर्चा झाली. श्री बापनावधी म्हणाले, श्रीपाद वल्लभांचा जन्म होणार हे सगळेच म्हणतात. अवधूतांना साष्टांग नमस्कारने विहितच आहे. त्यामध्ये सुमतीचा काहीच दोष नाही. पुत्र रूपाने जन्मल्यानंतर त्यांना साष्टांग नमस्कार केल्यास बालकाचे आयुष्य क्षीण होते. परंतु अवधूत वेशात असताना साष्टांग नमस्कार करणे चूक नाही. या प्रसंगाने पिटिकापुरमधील सर्व ब्राह्मणांची ईर्ष्या वाढली. विशेष तत्वाने नरसावधानी या नावाच्या पंडिताची. अमावस्येच्या दिवशी सगळेच पितृकार्यामध्ये निमग्न झालेले होते. भोगत्यांना दुष्काळातच होता. ही फार मोठी समस्या घडली. श्री बापनार्यांनी अप्परराजांच्या घरी मात्र निर्विघ्नपणे पार पडले असे सांगितले. श्री राजा शर्मा कालाग्निशमाचे ध्यान करत होते. तितक्याच भोगते म्हणून तीन अतिथी तेथे आले आणि पितृकार्य निर्विघ्न पार पडले. बाबा शंकर भट्टा, त्या दिवशी वैश्यांना वेदोक्त उपनय करण्याचा अधिकार आहे का? नाही, असा विषय चर्चेत मुख्यतांश होता. ब्राह्मणाची परिषद जमली. बांगलादेशातील नवद्वीपाहून आशुतोष या नावाचे पंडित पादगया क्षेत्रास आले होते. त्यांच्याकडे अत्यंत प्राचीन नाडीग्रंथ होते. त्यांना देखील पंडित परिषदेचे आमंत्रण होते. बापनाचार्याने सांगितले, नियमनिष्ठेमध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य समानच असतात. श्रीपादांच्या जन्मसमयी दृगोच्चर झालेले अद्भुत दृश्य. इतक्यात मी म्हणालो, महाराज, श्रीप्रभूंच्या लीला विस्तारपूर्वक सांगून मला धन्य करावे. अरे शंकर भट्टा, नरसावधानी बापनार्यांवर क्रोधित झाले व एनेकेप्रमाणे त्यांचा अपमान करण्याचे त्यांनी ठरवले. त्यांनी नरसावधानांनी बगलामुखीची साधना विफल करण्याचे एकमेव कारण बापनाचार्य होते असे त्यांच्या मनाने ठामपणे घेतले होते. तांत्रिक प्रयोगाने बापनार्यांनी त्यांची मंत्रसिद्धी निष्प्रभ केली. असा कुप्रकार करण्यास त्यांनी सुरुवात केली. नाडीग्रंथात श्रीपाद प्रभूंच्या अवताराविषयी जे विवरण होते त्यांना विचलित करत होते. नाडीग्रंथ हा मूलतः अविश्वसनीय आहे. बापनार्यांनी मत्स्याहारी ब्राह्मणास भोजन दिले. हा अनाचार घडला असाच नरसावधानी यांनी मांडला. मनुष्य पूर्ण ब्रह्मावतार अवतार कदापि होऊ शकत नाही.
तर तान्हेबाळ श्रीपाद वल्लभ सर्वांतर्यामी सर्वज्ञ शक्ती सर्वशक्तिमान असे श्री दत्त प्रभूंचे कसे अवतार होऊ शकतील? श्रीपाद प्रभूंनी अगदी लहान असताना केलेला प्रणोपचार, पाळण्यात असताना केलेला शास्त्र प्रसंग आणि वयास न शोभणारे प्रज्ञेचे प्रदर्शन नरसावधानांना पटले नाही. एखादा विद्वान ब्राह्मण श्रीपादांच्या शरीरात प्रवेश करत असे बोलतो असा त्यांनी प्रचार केला. श्री कुकुटेश्वराच्या मंदिरात असलेले स्वयंभू तेच खरे दत्तात्रय आहेत, तेच वर प्रदान करणारे आहेत. या बालकास दत्त स्वरूप मानणे चुकीचे आहे असा नरसावधानांनी सर्वांचा समज करून देण्याचा प्रयत्न केला. श्रीपादांच्या जन्मानंतर 17-18 दिवसानंतर त्या जागेवर त्यांना निजवत असत त्या जागी एक 3 फणांचा नाग आपला फणा उभारून बाळाच्या छाये करत होता. श्रीपाद प्रभूंच्या मातेतून गर्भातून साधारणपणे बालकाने जन्मास न येता ज्योतिस्वरूपाने अवतार घेतला. जन्म होता क्षणीच महाराणी सुमती मूर्छित झाल्या. प्रसूतिगृहात मंगल वाद्यांचा ध्वनी येऊ लागला. थोड्या वेळाने आकाशवाणी झाली व सर्वांना बाहेर जाण्याची आज्ञा झाली. श्रीपादांच्या सानिध्यात 4 वेद, 18 पुराणे, महापुरुष ज्योतिप्रकट झाले व पवित्र वेद मंत्राचा घोष सर्वांना बाहेर ऐकू येऊ लागला. थोड्या वेळाने सर्वत्र शांतता पसरली. त्या अवधूत घटना बापचारूंनी अगम्य व आश्चर्यकारक वाटल्या. श्रीपादांच्या बाललीला. श्रीपाद आता 1 वर्षाचे झाले. ते 8-10 महिन्याचे असतानाच त्यांनी बापन पंडित परिषद जात असत. आजोबा आपल्या नातवाला बरोबर घेऊन जात. नरसावधाने आपल्या घरी राजगिऱ्याची पिके काढत. राजगिऱ्याची भाजी अत्यंत रुचकर असते. गावातील लोक नरसावधानींना ती भाजी देण्यास विनंती करीत, परंतु ते ती भाजी कोणालाच देत नसत. कोणाकडून काही विशेष काम करून घ्यायचे असल्यास त्याला ते भाजी देत व इच्छित काम करून घेत. श्रीपादांनी एकदा आपल्या आईला राजगिऱ्याची भाजी करण्यास सांगितली. ती भाजी सुद्धा नरसावधानीच्या घरचीच त्यांना हवी होती, परंतु ते काम कठीण होते. श्रीपाद लहान असताना स्वेच्छेने चालत नरसावधानीच्या घरी जात असत. त्यांच्या घरी शास्त्राविषयी चर्चा करत, तसेच चित्रविचित्र लीला करत. पिठिकापुरममध्ये एका महापंडितांचा मृत्यू झाला होता. त्या पंडितांचा प्रेतात्मा श्रीपादांकडून चित्र कार्य करून घेत असत. त्या बालकास योग्य ते उपचार न करताच बापलाचारी व राजा शर्मा हे दोघे या बालकास दत्तावतारी समजत आहेत असे नरसावधानींनी सर्वांना सांगितले. पिठिकापुरम हे पादगया क्षेत्र असून पितृदेवतांचा प्रधान स्थान आहे. विगत्य आत्माशी संपर्क साधून संभाषण करण्याचे सामर्थ्य असलेले तत्ववेत्ते तेथे राहत असत. श्रीपादांच्या शरीरात कोणत्या तरी महापंडिताचा आत्माच वास करत आहे आणि त्यांच्याकडून अगम्य अशा लीला करून घेत आहे अशी धारणा पिठिकापुरमध्ये दृढ झाली होती. तिरुमलदासान व श्रीपादांचा दिव्य अनुग्रह. तिरुमलदास पुढे म्हणाले, मी मलद्रीपूरहून पिठिकापुरम येथे आलो तेव्हा बापनाचार्य आणि राजशर्मा यांच्या घरचा रजक होतो. नरसावधानच्या घरचा जो रजक होता तो वृद्धावस्थेत मरण पावला. त्या रजकाचा मुलगा वायसपूर अग्रहाकार सध्याचे काकीनाडा येथे निघून गेला होता. त्यामुळे त्याच्या घरच्या रजकाचे काम मला मिळाले. मी लहानपणापासून बापलाचार्यांच्या सहवासात असल्याने माझ्यातील सत्प्रवृत्ती जागृत झाली होती व अध्यात्माची ज्योत प्रज्वलित झाली होती. ज्या दिवशी मी नरसावधानींना पाहत असे त्या दिवशी मला पोटाचा विकार होऊन अन्न ग्रहण न करणे इतकी माझी दीन अवस्था होई. नरसावधानीचे कपडे मी स्वतः धुतो आणि माझा मुलगा रविदास ते धुत असे. स्वतः न धुता माझा मुलगा रविदास ते कपडे धुत असे. सात्विक प्रवृत्तीच्या लोकांचेच कपडे मी स्वतः धुत असे. नरसावधानचे कपडे मी स्वतः धुतो न धुता माझा मोठा मुलगा रविदास धुतो ही वार्ता त्यांच्या कानी पडली. त्यांनी स्वतः कपडे धुवावे आणि माझी आज्ञा केली. मी आज्ञा मानून नरसावधानीचे कपडे स्वतः धुवू लागलो. मी कपडे धुत असताना श्रीपादांचे नामस्मरण करत असे. मी धुतलेले कपडे घेऊन रविदास नरसावधानीकडे गेला. मी धुतलेले कपडे जेव्हा सगळ्यांनी घातले तेव्हा कोणाला काही झाले नाही, परंतु नरसावधानींनी ज्यावेळी कपडे घातले तेव्हा त्यांच्या अंगात विंचू गोम सरपटत असल्यासारखे वाटले. त्या कपड्यांमध्ये त्यांच्या शरीरावर अग्नीवर ठेवल्याप्रमाणे पोळू लागले. नरसावधानींनी मला बोलावले व ते रागाने म्हणाले, कोणत्या तरी क्षुद्र विद्येचा मंत्राचा उपयोग करून मला तू कपडे दिले. त्या अपराधाबद्दल त्यांनी मला न्यायाधीशांकडे तक्रार केली, परंतु चतुर न्यायाधीशांनी मला निर्दोष जाहीर करून सोडून दिले. मी आनंदात घरी आलो. थोड्याच वेळात श्रीपाद प्रभू 16 वर्षांच्या युवकाच्या रूपात आमच्या घरी आले. श्रीपाद प्रभूंना वाटले त्या रूपात येऊन भक्तांना दर्शन देत असत. मी आश्चर्याने म्हणालो, महाराज आपण उत्तम अशा ब्राह्मण कुलामध्ये जन्मला आहात, तेव्हा आमच्यासारख्या रजकांच्या वस्तीत येणे काही योग्य नाही. तेव्हा प्रभू म्हणाले, नरसावधानीसारखे पापाचे गाठोडे डोक्यावर वाहणारे ब्राह्मण खरे तर रजकांपेक्षा कमी दर्जाचे असतात का? परंतु तुझ्यासारख्या ब्राह्मणाची ओढ असलेले रजक त्यांच्यापेक्षा श्रेष्ठच असतात. श्रीपादांचे हे शब्द ऐकून मी त्यांच्या चरणावर नतमस्तक झालो आणि ढसाढसा रडलो. प्रभूंनी माझ्याकडे अमृतदृष्टीने पाहिले व आपल्या दिव्य हाताचा स्पर्श करून मला उठवले. नंतर त्यांनी आपला उजवा हात माझ्या शिरावर ठेवला आणि त्या क्षणी मला पूर्वीचे जन्म आठवले. माझ्यातील योग शक्तींना चालना मिळाली. कुंडलिनी शक्ती सुद्धा जागृत झाल्याचा अनुभव आला. श्रीपाद प्रभू हळूहळू पावले टाकीत अंतर्धान पावले.
श्रीपाद प्रभूने आपल्या आईजवळ राजगिऱ्याची भाजी मागण्याचा हट्ट केला. त्यांनी नरसावधानच्या घरातील भाजी हवी असं सांगितलं, परंतु ती गोष्ट अशक्य होती सर्वांना माहीत होते. त्यावेळी बापनार्य म्हणाले, श्रीपादा, उद्या सकाळी मी तुला नरसावधानच्या घरी येऊन जातो. तू स्वतः त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी घेण्याची विनंती कर, परंतु जर त्यांनी ती भाजी देण्यास नकार दिला तर त्यांना भाजीसाठी पुन्हा हट्ट करू नकोस. दुसऱ्या दिवशी बापनाचार्य बालक श्रीपादांना घेऊन नरसावधानकडे गेले. त्यांच्या घरी जाताच बापनाचार्य श्रीपादांना म्हणाले, श्रीपादा, मोठ्यांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. नरसावधानी बाहेर ओसरीवर बसले होते. त्यांची लांब शिखा पाठीवर रोळत होती. ती नरसावधानीने अत्यंत प्रिय होती. श्रीपादांनी नरसावधानकडे बघितले व 2 हात जोडून त्यांना नमस्कार केला. श्रीपादांच्या तीक्ष्ण नजरेने नरसावधानच्या पाठीवर विसवलेल्या शिखेवर पडली आणि काय आश्चर्य, ती आपोआप गळून पडली. ती पाहून नरसावधानी अगदी गोंधळून गेले आणि श्रीपादाला म्हणाले, त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा. नरसावधानी, आजोबा, अत्यंत अप्रिय असलेली शिखा गळून पडली आणि त्यांच्याकडे राजगिऱ्याची भाजी मागणे योग्य होईल का? चला आपण घरी जाऊ. श्रीपादांनी राजगिऱ्याची भाजी पुन्हा कधीच विचारली नाही. श्रीपादांच्या नमस्कारामुळे झालेले नुकसान नरसावधानच्या लक्षात आले. ध्यानात बसले असताना त्यांच्या शरीरातून त्यांच्यासारखे दिसणारे एक तेजोलय बाहेर पडले. नरसावधानीने त्या तेजोवलयास विचारले, तू कोण? कोठून आलास? त्या तेजपुंज नरसावधानीसारख्या दिसणाऱ्या आकृतीने उत्तर दिले, मी तुझ्यात राहणारे पुण्य शरीर आहे. तू आतापर्यंत कितीतरी वेद पठण केले आहे, स्वयंभू दत्तात्रयांची आराधना केली, परंतु साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्रीपाद वल्लभांचा अपमान केलास. तुझ्यातील शिखेवर राजगिऱ्याची भाजी असलेले प्रेम, आसक्ती, 1,00,000 प्रेम जरी श्रीपादांच्या विषयी असते तर तुझ्या जन्माचे सार्थक झाले असते, परंतु मोहपाशाने स्वतःच बांधून घेऊन मोक्षाची एक दिव्य संधी घालवलीस. तू लवकरच दारिद्र्य होशील. त्या दारिद्र्याचे हरण करण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी तुला शाक दान मागितले होते. त्यांना जर तू दान दिले असते तर तुला आता दारिद्र्य न येता ऐश्वर्य प्राप्त झाले असते. तू स्वतः आपल्या हाताने ही संधी दवडलीस. श्रीपाद प्रभूंच्या करुणेचे सागर. हा अवतार संपल्यानंतर दुसरा नरसिंह अवताराने अवतार ग्रहण करील. त्यावेळी तू एका दरिद्र ब्राह्मणाच्या रूपात जन्म घेशील. त्या जन्मात सुद्धा तू घरी राजगिऱ्याची भाजी पिकवशील. त्यावेळी योग्य समय पाहून मी पुन्हा तुझ्या शरीरात प्रवेश करेन. त्यावेळी श्रीपाद प्रभू तुझ्या घरी भिक्षेसाठी येतील. तू प्रेमाने वाढलेली भिक्षा घेऊन तुला ऐश्वर्य प्रदान करतील. सध्या मात्र मी तुझे शरीर सोडून जात आहे. श्रीपाद प्रभूंनी केलेला नमस्कार तुला नव्हता तर तुझ्यातील पुण्य स्वरूपात वास्तव्य करणाऱ्यांना मला होता. त्यांनी मला तुला सोडून देऊन त्याच्या स्वरूपात लीन होण्याची आज्ञा केली होती. त्यानुसार मी श्रीपाद स्वरूपात लीन होत जात आहे. आता तुझ्या शरीरात केवळ पाप पुरुष उरला आहे. असे बोलून तो पुण्यात्मा श्रीपादांमध्ये विलीन झाला. कालांतरे नरसावधानाची प्रकृती क्षीण होत गेली. लोक त्यांच्या शब्दांचा निरादर करू लागले. त्यांच्या चेहऱ्यावर विलसणारे विद्वत्तेचे तेज लोपू लागले. त्यावेळी पिठिकापुरम विषुप कॉलराची साथ पसरली. त्यात अनेक ग्रामवासी त्या रोगाला बळी पडले. दूषित पाण्यामुळे हा रोग बळावत असल्याचा निष्कर्ष गावातील वैद्यांनी लावला. भयभीत झालेल्या ग्रामवासीयांनी त्या महामारीच्या रोगावर शास्त्रीय रीतीने निर्मूलन पद्धती करावी अशी प्रार्थना केली. बापराचार्यांना श्री बापनार्यांनी आपल्या अंतर्दृष्टीने जाणले की महामारी जलदोषाने नसून वायुमंडळातील कुलुषित झालेली आहे, परंतु बापनार्यांनी हे मत गावातील वैद्यांना पटले नाही. ग्रामस्थांनी ग्रामदैवताल पशुबळी देऊन तांत्रिकामधून विविध प्रकारच्या पूजा महामारीच्या निर्मूलनासाठी केल्या. पशुचा बळी दिल्याने त्यांच्यातील प्राणशक्ती बळजबरीने बाहेर काढली जाते व तिला मंत्रोच्चाराने वश करून घेतात. प्राणशक्तीस वृद्धीत करण्यास योगाच्या प्रक्रिये किंवा सात्विक आराधनेचा अवलंब करणे अधिक योग्य आहे असे श्री बापलाचार्यांचे मत होते. त्यांनी ग्रामवासींना असे सूचित केले, परंतु अंधश्रद्धेने त्यांना पशुबळी देण्याचे थांबवले नाही. गावातील काही मंडळी पशुबळीचा विषय श्रीपाद प्रभूंकडे काढला. तेव्हा श्रीपाद प्रभू म्हणाले, ग्रामदेवतेस विनंती केली आहे की तिने पशुबळीचा स्वीकार करू नये. श्रीपादांच्या आज्ञेनुसार ग्रामदेवता समुद्र स्नान करण्यास गेली. आता दूध ऋतू घालून देवतेस नैवेद्य अर्पण केल्याने त्या रोगराईपासून तुमची सुटका होईल. कालिकेचे रूप धारण केलेली ग्रामदेवता शांत होईल. ही वार्ता गावातील सर्व लोकांना कळवण्यात आली. एका चर्मकास बोलवून चर्म वाद्यावर दवंडी पिटवण्यास सांगितली. दवंडी कोणी पिटवायची असे विचारलं. श्रीपाद प्रभूंनी विषूच्या रोगाची ग्रस्त व्यंकय्या यांनी दवंडी पिटावी असा त्यांचा निरोप त्यास सांगावे. ते सर्व ग्रामवासी व्यंकटयाजवळ गेले. तो मरणावस्थेत होता. त्याला हा निरोप देताच तो मूर्छित पडला. एका घटकेनंतर जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा तो पूर्ण बरा झाला होता. ही बातमी हा म्हणता संपूर्ण पिटिकापूरमध्ये चर्चेच्या विषयी झाली. व्यंकय्या गावात फिरून चोहीकडे दवंडी पिटवून बापाचार्यांना आपल्या सेवकास पाण्याने भरलेले एक मोठे भांडे त्यांच्या समोर आणून ठेवण्यास सांगितले. वायुमंडलातील विषारी किटाणूंचा नाश करण्यासाठी योग्य त्या मंत्राचे संधान त्या तात्काळ हवेतील विषाणू
पाण्यात टपटप येऊन पडले. अशा प्रकारे वायुमंडल शुद्ध झाले आणि महामारी रोगाचे निर्मूलन झाले. श्रीपादांच्या जन्मतिथीस राजशर्मा पत्नीसह श्रीपादांना घेऊन बाळाचे आजोबा श्री बापानारे यांच्याकडे गेले. ज्या दिवशी बापानाऱ्यांनी श्रीपादांच्या चरणातील शुभचिन्हे पाहण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्यांना कोटी कोटी सूर्याच्या तेजस्वीचा अनुभव येई व ती शुभचिन्हे त्या तीव्र प्रकाशात दिसत असे. त्यांना पाहून आश्चर्य वाटे. परंतु त्या दिवशी उषःकाल साळीच्या कोंड्यावर दिव्य असे पदचिन्ह दिसले. त्यांनी आपली कन्या सुमतीस विचारले, बाळा, या कोंड्यावरून कोण गेले? तुमचा लाडका नातूच तेथे होता. आणखी कोण बाबा? सुमतीने उत्तर दिले, ते पदचिन्ह 16 वर्षीय कुमाराच्या पद्मचिन्हासारखे होते. आजोबाने श्रीपाद आपण आपल्या मांडीवर घेतले व चरणाचे ते निरीक्षण करू लागले. त्यावेळी त्यांना दिव्य प्रकाश न दिसता मीच साक्षात दत्तात्रेयांचा अवतार आहे असे सूचित करण्यास सुस्पष्ट अशा चिन्हांचे दर्शन झाले. त्या दिव्य चरणांचे बापालाचार्यांनी कौतुकाने चुंबन घेतले. हा बालक श्री दत्तात्रेयाचा अवतार असल्याचा त्यांचा निर्धार दृढ झाला. त्याच वेळी त्यांच्या मुखातून श्री दत्तात्रेयांच्या स्तुतीपर आपोआप आले. त्या दिव्य चरणांच्या दर्शनाने बापनार्यांनी अंग अष्टभाव सिद्ध झाले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. ते श्रीपादांच्या गालावर ओघळले आणि मोत्यांच्या बिंदूसारखे चमकत होते. आजोबांनी आपल्या उपराण्याने हळूवारपणे श्रीपादांच्या गालावरील हे थेंब पुसले. त्यावेळी श्रीपाद म्हणाले, आजोबा, तुम्ही सौरमंडलातून शक्तिपात करून ती शक्ती श्रीशैलावस्थेत श्री मल्लिकार्जुन शिवलिंग आकर्षित केले होते. त्यावेळी सूर्यमंडलातील ती शक्ती गोकर्ण महाबळेश्वर या पादगया क्षेत्री स्थित असलेल्या स्वयंभू दत्तात्रेयांच्या ठाई सुद्धा आकर्षित झाली. गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्रास अधिक शक्तिसंपन्न करण्याचा संकल्प आहे. प्राणीमात्रातून जी अग्नी स्पंदने बाहेर पडतात त्या स्पंदनांतून माझ्यात लय पाहून जे माझे साधक आश्रित आहेत त्यांच्या प्रति शुभ स्पंदनांचे प्रसारण व्हावे असा माझा संकल्प आहे. गोकर्ण महाबळेश्वर हे परमेश्वराचे आत्मलिंग आहे. त्याच्या केवळ दर्शनाने मुक्ती साध्य होते. तसेच श्रीशैलाच्या दर्शनाने सुद्धा मुक्तीचे फळ प्राप्त होते. तेथील मल्लिकार्जुन शक्ती संपन्न करण्याचा संकल्प आहे. तुम्ही सत्य ऋषी ईश्वर आहात. मी यतीच्या रूपात होतो तेव्हा आईने मला नमस्कार केला, त्यामुळे मी अल्पायुष्य होणार असे माझे मत होते. परंतु आईने मला श्रीपाद रूपात नमस्कार केला म्हणून मी अल्पायुष्य होणार नाही असे आपण म्हणलात तेव्हा आपल्या दोघांचेही म्हणणे खोटे होऊ नये म्हणून मी केवळ 16 वर्षापर्यंत तुमच्या घरी राहण्याचे ठरवले. संसार बंधनातून मुक्तीची इच्छा करणाऱ्या मुमुक्षांना अनुग्रह देण्याचे कार्य मी पुढे करत आहे. मी चिरंजीव असावे असा तुमचा संकल्प आहे. तो मी पूर्तीस नेईन. श्रीपाद श्रीवल्लभ हे स्वरूप गुप्त करेल. नरसिंह सरस्वती हा अवतार घेतला तरी श्रीपाद श्रीवल्लभ हेच रूप नित्य स्वरूप म्हणून राहील. नरसिंह सरस्वतीचे अवतार कार्य पूर्ण करून श्रीशैल्यास असलेल्या कर्दळी वनात 300 वर्ष तपश्चर्या करून प्रज्ञापूर अक्कलकोट येथे श्री स्वामी समर्थ रूपात प्रकट होईल. तेथील वटवृक्षामध्ये माझी प्राणशक्ती प्रवेश करून मल्लिकार्जुन शिवलिंगात विलीन होईल. बापनाऱ्यांना हे सगळे आश्चर्यकारक वाटले व अद्भुत असे वाटले. आजोबांच्या घरी पहिल्या वर्षीचा वाढदिवस अति आनंदाने व थाटाने साजरा झाला. पिटिकापुरमला त्या दिवशी आणखी एक आश्चर्य घडले. नरसावधानी देवळाची पुजारी आणि काही मंडळी कुकटेश्वराच्या मंदिरात दर्शनाला गेले असताना त्यांना तेथे स्वयंभू दत्तात्रेयांची मूर्ती दिसली. मंदिरात मूर्ती दिसण्याशी झाल्याने वार्ता गावात दावनालासारखी पसरली. नरसावधानीच्या विरुद्ध असलेले एक तांत्रिक मूर्ती अदृश्य होण्याचे कारण नरसावधानीच आहेत असे मोठ्या तावातावाने म्हणाले. नरसावधानी शूद्र विद्येचे उपासक आहेत. त्यांनीच मूर्ती अदृश्य केली असा त्यांना प्रसार गावात करण्यात आला. सुरुवात केली. पिटिकापुरमच्या ब्राह्मणाने नरसावधानीच्या घरची झडती घेण्यास सुरुवात केली. ते ब्राह्मण श्री बापनार्यांना म्हणाले. हा सगळा प्रकार सांगितला तेव्हा बापनार्य या ब्राह्मणास म्हणाले, सत्य प्रत्ययास येईपर्यंत मौन राहावे. योग्य वेळी या प्रश्नाचे समाधान होईल. नरसावधानीच्या घरची झडती घेऊन संशयित स्थळी खोदकाम केले. तेथे मानवकालीन शूद्र विद्येस उपयोग पडणाऱ्या काही वस्तू सापडल्या, परंतु दत्तात्रेयांची मूर्ती मात्र मिळाली नाही. श्री नरसावधानींनी मूर्त्या चोरीच्या आरोपापासून मुक्त झाले, परंतु ते क्षुद्र विद्येचे उपासक असल्याचे सिद्ध झाले. दिवसेंदिवस त्यांची प्रकृती क्षीण होत गेली. त्यांच्याकडे एक वांज गाय होती. तिला बैलाप्रमाणे शेतीच्या कामासाठी वापरत. ते वेळेवर तिला दाणा पाणी सुद्धा देत नसे. एके दिवशी नरसावधानींच्या विरुद्ध असलेल्या तांत्रिकाने त्या गायीच्या शरीरात क्षुद्र शक्तीचे आवाहन केले. त्यामुळे त्या गायीने खुंटाचे बंधन तोडून घरात शिरली व घरात लोकांना शिंगे मारू लागली. नरसावधानींना अतिप्रिय लावलेल्या राजगिरीच्या भाजीचा मळा तिने उद्ध्वस्त केला. त्या गायीच्या जवळ जाऊन तिला दोरीने बांधणे कोणास शक्य नाही. त्याच दिवशी नरसावधानीच्या घरी त्यांच्या आईचे श्राद्ध होते. श्राद्धाचे संपूर्ण स्वयंपाक झाला. श्राद्धाच्या ब्राह्मणांचे भोजन होते. घरच्या मंडळीने मात्र जेवून अजून झाले नव्हते, परंतु गायीने सारे अन्न वडे खाऊन टाकले. त्याचवेळी बालक श्रीपाद प्रभू आपल्या वडिलांना नरसावधानीच्या घरी घेऊन जाण्याचा हट्ट करू लागले. राजशर्मा त्यांना घेऊन नरसावधानीच्या घरासमोर जाऊन उभे राहिले.
तेवढ्यात ती गाय नरसावधानच्या घरातून बाहेर आली. तिने अंगणात उभ्या असलेल्या श्रीपादांना तिने प्रदक्षिणा घातल्या व त्यांना चरणी नतमस्तक झाली. त्याच अवस्थेत गतप्राण झाले. या प्रसंगानंतर गावातील लोक अनेक मते व्यक्त करू लागली. गायीने खाल्लेल्या वड्यांमध्ये विष होते व तिने खाल्ल्याने गायी मरण पावली. आता नरसावधानीला गोहत्येचे पातक लागले असे नाना लोकापावात उठू लागले. त्यामुळे नरसावधानी त्रस्त झाले. त्या गायीने श्रीपादांना 3 प्रदक्षिणा घातल्या व नंतर त्यांच्या चरणावर नतमस्तक झाले आणि प्राण सोडले. त्या कारणाने श्रीपाद हे दैवी अवतार असल्याचं सर्व लोकांना खात्री झाली. राजा शर्मांना आयुर्वेद शास्त्राचे ज्ञान होते. ते नरसावधानीच्या विनंतीनुसार त्यांना औषधोपचार करत होते, परंतु त्यांच्या दुर्धर रोगावर औषधाचा काहीच परिणाम दिसून येत नव्हता. नरसावधानाची प्रकृती खालावतच गेली आणि त्या रोगातच त्यांचा एक दिवशी देहांत झाला. नरसावधानीच्या मृत्यूमुळे गावातील लोक श्री राजा शर्मांना उत्तम औषधे दिली नाहीत, त्यामुळे ते आपल्या जीवास मुकले असे बोलू लागले. काही जण म्हणू लागले की श्रीपाद वल्लभ नरसावधानीकडे रोज जात होते. ते जर दत्तावतार असते तर नरसावधानीचा मृत्यू कसा झाला? अनेकांनी गोहत्येचे पातकच त्यांच्या देहात कारण असल्याचा निर्वाळा केला. नरसावधानीच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी श्री राजा शर्मा व श्रीपाद गेले असताना नरसावधानींची पत्नीने त्यांचा हात धरून म्हटले, अरे बाळा श्रीपादा, चिमूटभर सौभाग्याचे बाण देण्यासाठी मी दूरपर्यंत हळदी कुंकवात जात होते. तू दत्तात्रयच आहेस तर नरसावधानी आजोबांना जिवंत करणे तुला शक्य नाही का? असे म्हणून ती माऊली रडू लागली. नवनीतास मृत हृदय असलेल्या श्रीपाद प्रभूंनी त्या मातेचे अश्रू पुसले. शवयात्रा सुरू झाली. राजा शर्मा व श्रीपाद त्या अंतिम यात्रेत सहभागी झाले. नरसावधानींना ज्येष्ठ पुत्राच्या पित्यास चितेस अग्नी देण्यास अग्नी हातात घेतला. त्याच वेळी श्रीपादांच्या नयनातून 2 थेंब बाहेर पडले. त्याच वेळी मेघगर्जना झाल्यासारखा आवाज. श्रीपाद म्हणाले, आहा, मृत झालेल्या पित्याच्या शरीरास अग्नी देणारे पुत्र तर पाहिले, परंतु जिवंत पित्यास अग्नी देणारा पुत्र मी पाहिला नाही. हे वक्तव्य ऐकून स्मशानातील सगळे लोक निस्तब्धपणे श्रीपादांकडे पाहू लागले. श्रीपादाने चितेवर असलेल्या नरसावधानीच्या भ्रू मध्यावर अनुष्ठांगाने स्पर्श केला. त्या दिव्य स्पर्शाने नरसावधानीच्या अंगात चैतन्य स्फुरून आले आणि आश्चर्य असे की क्षणातच ते चितेवरून खाली उतरले. त्यांनी श्रीपाद प्रभूंना साष्टांग नमस्कार केला. नंतर ते सर्व लोकांबरोबर घरी परतले. त्यांना सजीव घरी आलेले पाहून त्यांच्या पत्नीला अत्यानंद झाला. श्रीपाद प्रभूंनी अंगुष्ठ स्पर्शाने नरसावधानीच्या कर्मसूत्राचे सूक्ष्म ज्ञान आले. त्यांच्या घरातील मृत झालेली गाय ही गतजन्म नरसावधानीची माता होती. त्यांना घरी असलेला बैल हे त्या पिताश्री होते. त्या गोष्टींचा बोध नरसावधानी झाला. त्यांच्या मरते समयी गायीने श्री प्रभूंना आपले दूध प्यावे अशी विनंती केली होती. पुढच्या जन्मी जेव्हा वांस म्हैस म्हणून जन्माला येईल त्याचवेळी श्रीपाद प्रभू नरसिंह सरस्वती अवतार घेतील, तेव्हा दुग्धपान करतील. श्रीपादांनी गायीस दिलेले वचन नरसावधानीने कळले. त्या तांत्रिकाच्या नरसावधानीने प्रयोग केला होता. त्यांचा मृत्यू लवकरच होणार असून पुढच्या जन्मी तो ब्राह्म राक्षसाच्या योनी जन्म घेणार असून त्याच्यावर यतिरूपाने झाले श्रीपादांचा अनुग्रह होईल असे सूक्ष्म लोकातील विषय नरसावधानीने श्रीपादांच्या कृपाप्रसादाने ज्ञात झाला. त्याने स्वतःच्या पुढील जन्माची माहिती सुद्धा कळली. पुढील जन्मात त्यांच्या घरी यतिरूपाने श्रीपाद प्रभू येऊन त्यांच्याकडे राजगिऱ्याची भिक्षा करून स्वीकारतील. राजगिऱ्याचे पीक स्वहस्ते नष्ट करून त्यांच्या मुळाशी असलेल्या सोन्याच्या नाण्यांनी भरलेला हंडा त्यांना देतील. ही भविष्यातील वार्ता नरसावधानीने श्रीपादांच्या अंगुली स्पर्शाने कळली होती. श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दीप्यमान असा होता. त्यांची तुलना होऊ शकत नाही. श्रीपादांचा चेहरा अतिशय सात्विक, सुंदर, दैदीप्यमान असा होता. त्यांची तुलना होऊ शकत नाही. श्रीपाद प्रभूंनी नरसावधानी आणि त्यांच्या पत्नीस केलेला उपदेश, त्यांचा अनुग्रह केलेली विधानेही मी तुला उद्या सांगेन. आता आपण त्याचे स्मरण करीत भजनात रंगून जाऊ. ज्या ठिकाणी त्यांचे नामस्मरण, भजन, कीर्तन होते त्या ठिकाणी श्रीपाद प्रभू सूक्ष्म रूपाने संचरण करत असतात. हे अक्षर सत्य आहे. तिरुमलादास सारख्या भक्तांच्या सत्संगतीने आनंदाने आम्ही पुलकित झालो. श्री श्रीपादांचा जय जयकार असो. श्री स्वामी समर्थ.